प्रत्येकाची मुंबईची एक वेगळी सुरुवात असते हो. आणि जो माणूस फार लांबून मुंबईत येतो त्याची काही स्वप्न असतात. सो मला जेवढं कळलंय की तुझी सुरुवात इथून झालेली, हो. या शहरापासून, आणि जिथे आपण आता उभे आहोत तिथूनच तुझी सुरुवात झालेली. सो मला आवडेल तुझ्याकडनं हा प्रवास सगळ्यात आधी ऐकायला. प्रवास आता मला पण इथे येऊन एकदम सगळ्या आठवणी माझ्या जाग्या होत आहेत. मी राहत होते मुंबईत आल्यानंतर नालासोपारामध्ये, आणि नालासोपारामधनं माझा जॉब होता हा इथे मानसरोवर स्टेशनला उतरून मी इथे यायचे कामोठ्यामध्ये. ओके. सो म्हणजे जे मुंबईचे आहेत त्यांना कळलं असेल की मी केवढा मोठा प्रवास करून 10 वाजता ऑफिसला तेव्हा पोहोचायचे. आणि हीच ती बिल्डिंग आहे जिथे मी सिव्हिल इंजिनियर म्हणून सगळ्यात पहिला माझा जॉब केला. म्हणजे मुंबईत आल्या आल्या तुझा पहिला जॉब इंजिनिअरिंगशी रिलेटेड इथे होता. इथेच होता. हो. पण इथे येणं कसं झालं? तू म्हणालीस तू नालासोपाराला राहायचीस. हा. सो ते म्हणतात ना की इंडस्ट्रीमध्ये कोणीतरी असं एक गॉडफादर असल्याशिवाय आपण ते मुंबईपर्यंत तिथून पुढे पोहोचू शकत नाही. इथपर्यंत पोहोचली कशी मग? ह्या बिल्डिंगचं जेव्हा कन्स्ट्रक्शन चालू होतं तर ह्या बिल्डिंगचे एक कॉन्ट्रॅक्टर होते, ते ॲज अ टुरिस्ट मालवण फिरायला आले होते. अच्छा. आणि तेव्हा ते आमच्या घरी आले होते काहीतरी फिरायला की काही, आणि मी पुस्तक वाचत होते जे इंजिनिअरिंग रिलेटेड होतं. तर त्यांनी ते बघितलं आणि ते म्हणाले की तू काय करतेस? तर मी म्हटलं मी सिव्हिल इंजिनिअरिंग करते. तर ते म्हणाले की मी असं असं कॉन्ट्रॅक्टर आहे. तर ते एक असतं ना की इंजिनिअरिंगची ती फेज जेव्हा आपण प्रत्येकाला सांगत असतो जॉब असेल तर सांगा, जॉब असेल तर सांगा. तसंच मी केलं की जॉब मिळेल का मला मुंबईमध्ये, मला मुंबईत यायचं. आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी साहेबांशी बोलेन, तू मुंबईत ये आणि मला सांग. सो त्यांच्या भरोशावर सुरेश काका म्हणून येतात, आता त्यांचा आणि माझा फारसा तेवढा कॉन्टॅक्ट नाही झालाय, पण त्यांच्या भरोशावर मी मुंबईत आले. आणि मुंबईत आल्यानंतर आता राहायचं कुठे? मग ते ऑनलाईन सर्च केलं गुगलवरती स्वस्त कुठे आहे, तर ते नालासोपारा ऑप्शन दाखवलं होतं तेव्हा. आणि मग माझ्या मित्रांच्या मदतीने मी एक तिथे फ्लॅट घेतला आणि मी नालासोपारात राहत होते आणि इथे जॉब करत होते. ओके. पण हा जॉब तू म्हणालीस तसं नेमक्या या जॉबमध्ये तुला काय करावं लागत होतं? कारण एक प्रश्न पडतो ना सगळ्यांना की इंजिनिअरिंग केलंय, तर आता इंजिनिअरिंग म्हणजे कुठेतरी मुंबईला जाऊन छान मोठा जॉब असणार, आणि हा पहिला जॉब किती महिने केलास ते पण मला ऐकायचं. पहिला जॉब मी जवळपास 1.5 वर्ष केला. ओके. 1.5 वर्ष केला, पण मी नालासोपारा टू हे ट्रॅव्हल 3च महिने करू शकले. त्याच्यावरती मला ते जमण्यासारखं नव्हतं, कारण सकाळी 6ला निघायला लागायचं, तेव्हा 10ला मी इथे पोहोचायचे. पोहोचल्यानंतर मी इथे झोपा काढायचे. त्याच्यामुळे ते जमत नव्हतं. मग बोरिवलीमधून मी 2 महिने माझ्या मित्राच्या घरी राहिले, तिथून केलं. आणि नंतर मग दादरला मला पीजी मध्ये राहण्याचं हे मिळालं. माझ्यासोबत 2 मैत्रिणी होत्या. मग दादरमधून केलं. सो दादरवरनं ते थोडं मला इझी वाटत होतं, कारण 2 ट्रेन चेंज करायला लागत होत्या. नालासोपारावरनं ते 3 चेंज कराव्या लागत होत्या. सो इथे मी ॲज अ बिलिंग इंजिनियर म्हणून काम केलं. सिव्हिलमध्ये पण बऱ्याच काही काही हे आहेत. त्याच्यामध्ये बिलिंग म्हणजे काय होतं, तर ह्या बिल्डिंगचं जेवढं काही चालायचं म्हणजे प्लास्टर असेल किंवा टाईल्सचं काम असेल, काही असेल, फॅब्रिकेशनचं असेल वगैरे, सगळं ह्या सगळ्याचं एक बिल तयार करणं. त्यांनी तेवढं बिल जे सबमिट केलेलं असेल ते क्रॉस चेक करणं की तेवढ्या स्क्वेअर फीटचं काम त्यांनी केलंय का, मग त्यांचं ते बिल पास झालं पाहिजे का, हे सगळं माझ्या हातात होतं. सो तेव्हा 13,000 रुपये मला सॅलरी माझ्या पहिल्या जॉबमध्ये मिळत होती, आणि त्यासाठी मी एवढा लांबचा प्रवास करून यायचे. बापरे. पण ट्रेनचा प्रवास अर्थात काही सोपा नसतो. त्याच्यात तू कोकणातनं आलेली, त्याच्यामुळे मुंबईत आल्यावर खरं तर धांदळ उडते सगळ्यांची की आता मुंबईत आल्यानंतर कसा प्रवास करायचा. सो कसं म्हणजे नालासोपारा वेस्टर्न लाईन टू मेन, मग दादर, मग तिथून पुन्हा हार्बर, सो कळायचं की कुठली ट्रेन पकडायची आहे काय? अजिबात कळत नव्हतं. आणि ते म्हणजे इंडिकेटर पण कळत नव्हते, कारण एकतर गावांची इथल्या म्हणजे स्टेशनची नावं माहिती नाहीयेत. स्टेशनची नावं माहिती नाही, मग ते इनिशियल्स कळायचे नाहीत. म्हणजे PL म्हणजे पनवेल आहे किंवा काय, हे काही कळायचं नाही. बरोबर. परत सायन्स, शिव हे वेगळं आहे, हे शिकावं लागलं आम्हाला असं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी होत्या ज्या शिकण्यासाठी मला माझा मित्र आहे गौरांग, त्याने मदत केली. मग त्याच्यात स्लो ट्रेन काय, फास्ट ट्रेन काय, म्हणजे मला असं वाटायचं की सेमच ट्रेन आहे, फक्त कमी पैसे दिले तर स्लो ट्रेनने जायला मिळतं, जास्त पैसे दिले तर फास्ट ट्रेनने जायला मिळतं. सो बरेच हे होतं. आणि मला वाटतं गावातल्या बऱ्याच मुलांना हा प्रॉब्लेम होत असेल, कारण आमचं कोणी मुंबईत नातेवाईक असून सुद्धा आम्ही कधी त्यांच्याकडे गेलो नाही. अच्छा. मग मुंबईत आल्यानंतर हे सगळं शिकून तुम्हाला जॉब करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी. परत ह्या 3 लाईन आहेत, असं जर तू कुठच्या ह्याला सांगितलंस गावातल्या मुलाला वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर, त्याला काही कळणारच नाही. तो सांगणार मला इथे जायचंय, मग कुठे उतरू असं. बरं गिरगावला जायचंय मला, तर गिरगाव स्टेशनच नाहीये, मग जाऊ कसं? मग ते चर्नी रोड स्टेशनला उतरून तुम्ही गिरगावला जाऊ शकता, हे पण शिकावं लागलं. सो त्यासाठी मला माझ्या मुंबईचे जे मित्र होते जे इंजिनिअरिंगला तिकडे होते सिंधुदुर्गमध्ये, त्यांनी खूप मदत केली. ट्रेनमध्ये चढणं म्हणजे मुंबईतली बायका जेवढा स्ट्रगल करतात ना जॉबसाठी, म्हणजे मी बघितलं की प्रेग्नंट बायका सुद्धा 8-8 महिन्याच्या सुद्धा त्या हे ट्रेनमध्ये असतात. परत भाजी हे करत असतात. हार्बरला मी जास्त बघितलं की त्या CST ला बसल्यानंतर इथे येईपर्यंत मेथीची भाजी साफ करणं वगैरे हे सगळं चालू असतं. सो तो खूप विचित्र स्ट्रगल आहे. म्हणजे आता बरीच वर्ष झाली मी ट्रेनने नाही. आता सगळे मुंबईतले रोड मला माहित आहेत. ओके. पण ट्रेनने जास्त जाणं येणं होत नाही. ओके. पण किती साली मुंबईत आलीस तू? पहिल्यांदा मुंबई पाहिलीस ते साल कुठलं?
तसं पहिल्यांदा मी मुंबई 2011 मध्ये बघितली होती. एक अवॉर्ड मिळाला होता मला, त्यासाठी आले होते, पण 2 दिवसासाठी. म्हणजे आज सकाळी पोहोचले, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निघाले, असं वाला ते होतं. ते मी सगळ्यात पहिलं दादर स्टेशन बघितलं होतं. ओके. आणि नंतर मी आले की आता मला जॉब करायचा आहे, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, मला काहीतरी करायचंय, ह्यासाठी मी आले ते 2016 मध्ये आले. 2016ला. हो. ओके. सो आता मी तुला सांगते की इथे मी जॉब करायचे, इथेच खाली ऑफिस होतं. इथून लेफ्ट घेशील ना तर तिथे एक शिवण क्लास चालतो. मी तिथे पण जायला बघत होते की दुपारची इथे 2-3 तास कोणी नसायचं, कोणी बॉस वगैरे नसायचे, तर तिथे जाऊन ते शिकू का, म्हणजे पार्ट टाइम मला ते, हे सुद्धा मी तेव्हा हे केलंय. मी डॉमिनोज मध्ये जाऊन इंटरव्ह्यू दिला होता की मला पार्ट टाइम काहीतरी द्या, कारण आपली मुलं फॉरेन मध्ये जाऊन तेच करतात, तिथे ते काम करतात, पण इथे आपल्याला तो कमीपणा वाटतो. अगं मला एवढंच होतं की मला माहित होतं मुंबईत जगण्यासाठी पैसा महत्वाचा आहे आणि मला पैसे व्यवस्थित इथे कमवायचे, त्यासाठी मला काम करणं गरजेचं आहे. आता मी पीजी राहते किंवा मी एक फ्लॅट रेंटवरती घेऊन नालासोपारा राहत होते, संध्याकाळी काही कामच नाहीये ना, मग आईची आठवण येणार आणि ते रडत बसणार. त्यापेक्षा आपण कामात स्वतःला गुंतवून घेतलं तर काहीतरी इन्कम जनरेट होईल, असं माझं ते होतं. त्यामुळे मी सतत शोधत होते की आता काहीतरी वेगळं करते, आता काहीतरी वेगळं करते, आणि त्यामुळेच इंजिनिअरिंग वरून मी असं इकडे आले. म्हणजे ते कळलंही नाही मला मार्ग माझे कधी बदलले. सो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून लोकांचं असं म्हणणं असतं की आता बरेच पैसे कमवतात सोशल. थँक्यू. फॅन्स भेटत राहतात अंकिता. पण माझं म्हणणं असं की आता ही ओळख झाली, पण तेव्हा मुंबईत येताना ते असं असतं ना की आपण कोणालाही ओळखत नाहीये. पहिल्यांदा मुंबईत आल्यानंतरचं मित्रमैत्रीण कोण होतं की ज्याने तुला मुंबई सगळी शिकवली, किंवा ते म्हणतात ना की इथे आल्यानंतर काहीच माहिती नसताना ह्या व्यक्तीसोबत मुंबई फिरायला जमलं आणि मग थोडी थोडी तोंडओळख झाली? नाही, असं होतं की मी इंजिनिअरिंगला ज्या कॉलेजला होते ना, 80% स्टुडंट्स सगळे मुंबईचे होते. ओके. त्यामुळे मला मुंबईत येऊन मैत्री करावी लागली नाही कोणाशी. ऑलरेडी माझे जे तिथे मित्र होते तेच मुंबईत राहत होते, त्यामुळे मला तेच मित्र इथे मिळाले की ज्यांनी मला सांगितलं. म्हणजे बोरिवलीला गौरांग होता, फोर्ट साईडला वगैरे भरत नावाचा माझा एक मित्र होता. या सगळ्यांनी मला इकडच्या बऱ्याच गोष्टी शिकवल्या, त्यामुळे मी इथे थांबू शकले मुंबईमध्ये. सो मित्र आधीपासून होते. तेव्हा मुंबईत आल्यानंतरचा असं कोणी व्यक्ती की जिच्यामुळे तुला वाटलं की आता मुंबईत तू बिनधास्त छान राहू शकते, जेव्हा ते म्हणतात, कारण आपल्या आई वडिलांना एक भीती असते, मुंबईत एकटी मुलगी गेली म्हटल्यावर इथल्या इथे मुंबईत लोकांना भीती असते. सो तुझ्या आई वडिलांनी तुला कोकणातनं इकडे मुंबईत पाठवलं, सो त्यांना अशी भीती की आता तिच्यासोबत कोण असेल, सतत कोणीतरी एक व्यक्ती असायला हवी की जी दिवस रात्र तुझ्यासोबत असेल, किंवा ऍटलिस्ट ते म्हणतात ना चर्चा तरी व्हायला हवी. नव्हतं, आई बाबांची अशी काही काळजी नव्हती कधीच. म्हणजे त्यांनी असं होतं की त्यांना माहित होतं की काहीतरी करणार जा असं, पण एक फेज असा आला होता की मला वाटत होतं की मी नाही टिकू शकणार आहे मुंबईमध्ये, की ही खूप एवढं धावतं आहे सगळं, आणि एवढं सोपं नाहीये इथे पैसे कमवणं, इथे राहणं, इथे रेंट एवढं जास्त आहे वगैरे. त्यामुळे पण तेव्हा माझा जो मित्र आहे ना गौरांग, त्याचे आई वडील यांनी, म्हणजे ती काकी सकाळी उठून मला डबा द्यायची, ते सगळं करायची, आणि ती आईशाने बोलायची नाही करेल, हो ती करेल, हे करेल. त्यामुळे आईला एक तो हे आला होता की नाही म्हणजे चांगलं आहे, काहीतरी करेल अंकिता. सो त्याच्या फॅमिलीने मला तेव्हा जास्त सपोर्ट केला होता मित्राच्या. येस. आणि आता मगाशी उतरल्या अंकिताने एक आठवण सांगितली. अंकिता, नेमकं काय तिकडची तुला तिथे आल्या पहिली आठवण आली आणि तुला फोन मध्ये फोटो बघितला मी तिथे. दिवाळी असायची ना, दिवाळीला मी मस्त रांगोळी वगैरे काढली होती, कारण मी एकटीच मुलगी होते. ओके. इथे ह्याच्यावरती असं काही मुली वगैरे सिव्हिल इंजिनियर नव्हतं, आणि मी एकटीच असल्यामुळे दिवाळी आहे, काहीतरी सण आहे म्हटल्यानंतर सगळे पुरुष असं बसलेले होते. मी म्हटलं अरे चल HR वगैरे कसे असतात तसं काही इथे नव्हतं ना, त्यामुळे मी साईट वरती रांगोळी काढणं, पणत्या लावणं, हे सगळं तेव्हा मी केलं होतं. ते मला आल्याला आठवलं. तिथे तो बाहेरचा भाग बघून की इथे मी रांगोळी काढली होती वगैरे ते सगळं, तो फोटो मला पटकन मोबाईल मध्ये मी ठेवलाय अजूनही, दिसला. पहिला जॉब म्हटल्यानंतरची पहिली एक्साइटमेंट, आज इथे आल्यानंतर तुला कुठली गोष्ट वेगळी जाणवली की आज बऱ्याच दिवसांनी किंवा महिन्यांनी तू इथे आली, वर्षांनी अर्थात, पण इथे आल्यानंतर आज तुला काय चेंज वाटतो, आणि तेव्हा आली होतीस तेव्हा किती वेगळं होतं हे शहर? तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. म्हणजे ही समोरची बिल्डिंग पण चालू होती ती सगळी, आणि आता सगळीकडे शॉप्स दिसत आहेत, सगळं लोक राहायला आली तसं दिसत आहेत. मग मला असं तेव्हा आठवतं की तेव्हा पैसे असले असते तर मी इथे फ्लॅट घेऊन ठेवला असता, पण तेव्हा पैसे नव्हते. आणि आता छान वाटतं इथे, म्हणजे हे बऱ्यापैकी डेव्हलप झालं. तेव्हा मला वाटायचं की इथे येऊन लोक राहतील का, कारण मला वाटायचं मुंबईतच राहत आहेत, हे खूप लांब आहे, आणि इथे बऱ्यापैकी आता सगळं लोक दिसत आहेत मला. येस. बरं, आता आणि माझ्या मते ब्रेक टाइम मध्ये कुठेतरी खाण्यापिण्याची चंगळ असेलच इथे. ते फूड जॉईंट्स असतील इथे, आणि ते बऱ्याच गोष्टी आत्ता दिसत आहेत.
तेव्हा अशी कुठे स्पेसिफिक जागा होती जिथे तू जायची सतत? होती, म्हणजे आहे ती अजूनही कॉर्नरला. मी येताना स्वतः चेक केलं, हा. पण प्रॉब्लेम असा होता की तेव्हा पैसे कमी असायचे माझ्याकडे, हा. त्यामुळे मी खूप लिमिटेड गोष्टी तिथल्या ट्राय केल्या. आपण ट्राय करू शकतो.